कागल येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील नवीन सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आलाय। कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी भेट दिल्यानंतर हा सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आलाय। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील अवजड वाहनधारकांची संघटना असलेल्या लॉरी असोसिएशनचा या सीमा तपासणी नाक्याला विरोध असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात हा नाका सुरू करण्यात आलाय। या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू असल्यामुळे 12 डिसेंबर पासून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। 1 एप्रिल 2023 ला महाराष्ट्र शासनाच्या टीसी विभागाने आदेश दिल्याप्रमाणे हा एक कागलचा खाजगी आरटीओ चेकपोस्ट सुरू होणार होता। त्याला आम्ही त्यावेळी पण विरोध केला आणि आज सुद्धा आमचा विरोध कायम आहे। हा जो कागलचा खाजगी आरटीओ चेकपोस्ट आहे तो माल ट्रक वाहतूकदारांच्यावर, ट्रक, टेम्पो, टँकर, डंपर, ट्रेलर यांच्यावर फार म्हणजे अन्यायकारक आहे। त्या काट्याला कुठल्याही सुविधा दिलेल्या नाहीत। 2008 ला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हे सगळं आणलेलं आहे। लक्षात आलं काय? करार केलेला आहे आणि कोणत्याही सुविधा नाही आहेत। त्याचबरोबर जे काय त्यांनी सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या दिलेल्या नाही आहेत। महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्या आंदोलनाला परवा दिवशी 8 तारखेला मला आणि माझे सेक्रेटरी हेमंत डिसले आम्ही असोसिएशनमध्ये होतो, तयारी करत होतो। जवळजवळ 100-125 ट्रक आणि 450-500 लोकांचा आम्ही आंदोलन करणार होतो, परंतु ते पोलीस खात्याने आम्हाला उचललं आणि आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन उचकटण्याचा, दाबण्याचा प्रयत्न केला। ह्याला आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा फार मोठं त्याच्यावर दबाव तंत्र आहे। आम्ही कलेक्टर म्हणा, SP म्हणा, त्याचबरोबर IGP आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे गेली आठवडाभर दाद मागतोय, पण कुणीही दाद दिली नाही। आता आम्ही प्रशासकीय मार्गाने सुद्धा जाणार आणि माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार आणि खासदार आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आमची ताकद लावणार, लढा देणार। त्याचबरोबर आता या 2 ते 3 दिवसात या अपर जिल्हाधिकारी संजय तेली साहेबांनी जमावबंदी आदेश लागू केलाय। तो 12 तारखेला आहे। 13 तारखेला आम्ही आमच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील सगळ्या वाहतूकदारांचा मेळावा घेणार आणि ह्या कागलच्या आरटीओ चेकपोस्टला विरोध करणारच। सगळ्या मार्गाने हा विरोध करणार आणि कलेक्टर ऑफिसवर करणार, आरटीओ ऑफिसवर करणार आणि हाणून पाडणार कोणत्याही परिस्थितीत। सरकार त्यांच्या पाठीशी पूर्णपणे पाठीशी आहे असं समजतंय, वाटतंय नाही, ठामपणे आमचं मत आहे। परंतु तरी सुद्धा अदानी ग्रुप असू दे किंवा पहिलं सद्भाव ग्रुपकडे होता, तो सद्भाव ग्रुपचा ठेका आता अदानी ग्रुपला दिलेला आहे। 2012 ला पहिलं चेकपोस्ट चालू झालं। एकूण 23 चेकपोस्ट आहेत, 21 चालू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बंद आहे। आम्ही हा चेकपोस्ट चालू होऊ नये म्हणून आमच्या हाडाची खड्याने रक्ताचं डांबर करणार आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशन शेवटपर्यंत प्रशासकीय मार्गाने, त्याचबरोबर राजकीय मार्गाने, त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या माध्यमातून त्यांना आम्ही लढा देणार आणि हा बंद करणारच। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।